इंडियाचं मोठं आगमन, चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोठं आगमन कधी आहे त्याची डेट मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ती डेट आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनची 31 ऑगस्ट। चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना, तो याच वर्कशॉपमधून आगमन होणार आहे। विजय खातू सर यांचं वर्कशॉप आहे। वसईचा महाराजा गणपतीच आहे आणि त्यांचं आगमन 1 सप्टेंबरला आहे, रविवारी आहे आणि सकाळी 10 वाजता। की वसईचा महाराजा आहे ना, विजय खातू सर यांच्या वर्कशॉपच्या इथूनच निघतो। बघा तिथे लालबागचा राजा तिथे तयार होतोय, या मंडपात तयार होतोय लालबागचा राजा। तर हे बघा, या लालबागच्या राजाचा गेट आहे, पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे, आता फक्त फिनिशिंग राहिले। हा लालबागच्या राजाचा गेट आहे। याच गल्लीमधून काळचौकीचा महागणपती जातो। जो ज्या चाळीतून गणपती जातो ना, ती हीच चाळ आहे जिथून आता मी चाललो आहे, ती हीच चाळ आहे काळचौकीच्या महागणपतीची। हा बघा, काळचौकीचा महागणपती विराजमान झालेला आहे आणि डेकोरेशन पण पूर्ण काम चालू आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाच्या इथे आलेलो आहे आता आपण। हे बघा, इकडची पण तयारी खूप जोरात चालू आहे। तर बघा, या मूर्तीला ना डायमंड लावतात। नमस्कार मंडळी, मी ऋतिक कदम घेऊन आलो नी व्हिडिओ। तर आजचा व्हिडिओ मराठीमध्ये असणार आहे, कारण की तुम्हाला मी बोललेलो मागच्या व्हिडिओमध्ये कि 5 वीडियो है ना हिंदी में असतील आणि बाकीचे 3 है ना मराठी में असतील। तो मैंने आपको है ना पहले भी बोला था कि 5 वीडियो है ना हिंदी में रहेंगे और 3 वीडियो मराठी में रहेंगे। तो आज का वीडियो है ना मराठी में रहने वाला है। तर आता है ना मी भायखळ्याला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता तिथे भायखळा स्टेशन आहे। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे, मी आज परत आलो आहे गणपती बाप्पाच्या आगमनाचे अपडेट द्यायला। आता आपण आहे ना बकरी अड्ड्याच्या इथं जाणार आहोत, आपलं विजय खातू सर यांचं वर्कशॉपच्या इथे। तिथेच जाऊन मी तुम्हाला सांगतो नक्की गणपती बाप्पाच्या कुठल्या आगमनाची मी अपडेट देणार आहे। तर आता आपण जाऊया डायरेक्ट। हा बकरी अड्डा आहे। तर आता आपण चाललो आहे विजय खातू सर यांच्या वर्कशॉपच्या इथे। तर मला आहे ना एक न्यूज कळाली आहे, तीच न्यूज तुम्हाला सांगायची आहे। तर आता मी तिकडे गेल्यावरच सांगतो की कोणती न्यूज आहे, ते तुम्हाला माहीत पडेलच। आणि हा पूर्ण व्हिडिओ आहे ना गणपती बाप्पाच्या आगमनाचा अपडेटचाच व्हिडिओ आहे। आता बघा, मी इथे आहे, तर इथे पण अजूनपर्यंत बाप्पा तयार होत आहेत। आणि विजय खातू सरांचं वर्कशॉप पुढे आहे। तर इथे बघा, इकडे बजरंगबली आणि बजरंगबलीवरती गणेशजी आहेत। इथे पण खूप मोठे मोठे गणपती बनत आहेत। आता आपण पुढे जाऊया, आपल्याकडे वेळ कमी आहे। हे बघा, आता आपण बकरी अड्ड्याला आलेलो आहे आणि आता आपण विजय खातू सर यांच्या वर्कशॉपच्या इथे आहे। तर बघा, हे आहे विजय खातू सर यांचं वर्कशॉप। हे बघा, तिथं बघू शकता ताडदेवचा राजा 25 ऑगस्टला आहे, दुपारी 12 वाजता याच वर्कशॉपमधून, विजय खातू सर यांच्या वर्कशॉपमधून। आणि चिंतामणीची ट्रॉली आतमध्ये गेलेली आहे। हे आहे विजय खातू सर यांचं वर्कशॉप। आणि हे बघा वसईचा महाराजा, मी तुम्हाला त्या साईडून दाखवतो। ते बघा, तिथे बघू शकता तो बॅनर आहे ना, वसईचा महाराजा गणपतीच आहे आणि त्यांचं आगमन 1 सप्टेंबरला आहे, रविवारी आहे आणि सकाळी 10 वाजता। तुम्हाला आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललेलो की वसईचा महाराजा आहे ना, विजय खातू सर यांच्या वर्कशॉपच्या इथूनच निघतो। तर बघा, तिथं मोठा बॅनर लावलेला आहे आणि त्याचं आगमन 1 सप्टेंबरला आहे। ते बघा, तिथे बघू शकता तुम्ही वसईचा महाराजा। आणि हे आहे पूर्ण विजय खातू सर यांचं वर्कशॉप। आणि तुम्हाला एक ती न्यूज द्यायची आहे, तुम्हाला माहीत पडली असेल, पण मी तुम्हाला माझ्या ह्याच्याने सांगतो की ती न्यूज आहे ना, ही आहे की महाराष्ट्रातला मोठं आगमन, महाराष्ट्रातलाच नसेल इंडियाचा पण होऊ शकतो, इंडियाचा मोठं आगमन, चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोठं आगमन कधी आहे त्याची डेट मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ती डेट आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनची 31 ऑगस्ट। 31 ऑगस्ट डेट आहे चिंतामणीच्या आगमनची। इंडियाचं मोठं आगमन असेल चिंतामणीचं आणि त्याची डेट आहे ना 31 ऑगस्ट आहे। ही तुम्हाला माहीत पडली असेल न्यूज,
पण मी माझ्याद्वारे सांगतो, कारण की कालच रिव्हील झालं आहे त्यांच्या पेजमधून, इंस्टाग्रामच्या पेजमधून त्या कालच रिव्हील डेट झालेली आहे. तर मी लगेचच्या लगेच तुम्हाला सांगण्यासाठी आज व्हिडिओ करतो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. चिंतामणी कुठल्या वर्कशॉपमधून निघतो, कुठून जातो. चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना, तो याच वर्कशॉपमधून आगमन होणार आहे. विजय खातू सर यांचं वर्कशॉप आहे, इथूनच निघेल. माझ्या अंदाजे ना ट्रॉली या साईडला नाही तर त्या साईडला असू शकते, काही सांगू नाही शकत. त्या साईडला पण असू शकते, कारण की गेल्या वर्षी आहे ना त्या साईडूनच निघालेलं चिंतामणी. तर हे आहे, इथूनच निघणार आहे आगमन. आणि आगमन आहे ना इथून निघेल ना, जसं चिंतामणीची मूर्ती बाहेर येईल ना तर सरळ इथं जाणार आहे, कारण की चिंचपोकळी तिकडे आहे. आणि हे आहे ना आता भायखळा वेस्ट आहे, भायखळा चिंचपोकळी वेस्टच्या मध्येच आहे मी, बकरी अड्ड्याच्या इथे. तर सरळ आगमन होणार आहे आणि इथून आहे ना, आणि त्या टायमाला आहे ना खूप गर्दी असते. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमनचं टायमिंग आहे ना 2 वाजता आहे. ते पण तुम्हाला सांगून देतो, तुम्ही लवकरच या, कारण की खूप गर्दी होते. तुम्हाला माहीतच असेल चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन म्हणजे काय असते, ते तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला सांगायची गरजच नाही. मध्ये पण आहे ना, मी आता बघितलं की ताई आहेत ना रेश्मा खातू, हे आहेत ना आतमध्येच आहेत. तर मी आतमध्ये तर जाऊ नाही शकत शूट करायला, कारण की कोणालाच ती परवानगी नाही. तर इकडूनच निघणार आहे. कालच रिव्हील केली डेट चिंतामणीची, तर इकडूनच निघेल. मी तुम्हाला अजून पण सांगतो, ते बघा ताडदेवचा राजा 25 ऑगस्टला, आज 22 ऑगस्ट तारीख आहे, 25 ऑगस्टला आगमन आहे ताडदेवच्या राजाचं 12 वाजता. आणि वसईच्या महाराजाचं 1 सप्टेंबरला आहे, आणि ते पण इथूनच निघेल विजय खातू सर यांच्या वर्कशॉपच्या इथून. आणि मी तुम्हाला रूट दाखवतो, हे बघा. तुम्हाला जर तुम्ही सेंट्रलमधून येत असाल तर भायखळा स्टेशन तिकडेच आहे. भायखळा स्टेशनला उतरलात ना तर तिथून बाहेर यायचं, वेस्टला यायचं. वेस्टवरून सरळ या साईडला यायचं ना, या साईडला आलात ना तर इथं विजय खातू सरांचं वर्कशॉप आहे ना. वेस्टर्ननी येत असेल ना तरी पण तुम्ही भायखळ्यावरूनच यायचं, कारण की भायखळ्यावरून खूप इझी पडते, कारण की इथून 5 मिनटावर अंतरावर विजय खातू सरांचं वर्कशॉप आहे. इथूनच निघणार आहे चिंतामणी. तो इथून असा निघेल, चिंतामणी असा निघेल बाहेर, आणि इथून सरळ या रोडला त्या चिंचपोकळीच्या मंडपात जाईल. गेल्या टायमाला मी तुम्हाला दाखवतो मी कुठं उभा होतो, आणि त्या टायमाला मला नीट क्लिप घ्यायला भेटले नव्हते. माझ्याकडे ना त्या टायमाला चांगल्या क्वालिटीचा फोनच नव्हता, त्याच्यामुळे ना मी मित्रांच्या फोनमधून करायचो शूट. तर आता गोप्रो आहे मस्तपैकी. या टायमाला चांगले शूट घ्यायचे आहेत मला, आणि या टायमाला मी काहीच कमी पडू देणार नाही माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी येईनच चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला. मी त्यासाठीच आज ट्रायपॉड घेतला आहे. माझा ट्रायपॉड पण हरवला आहे, मला घ्यायचाच होता मोठा, पण आज मी मोठा ट्रायपॉड घेतला आहे. हे बघा इथे पण बकरी अड्ड्याचा राजा. तर आता मी सतीश वाळीवडेकर यांच्या वर्कशॉपच्या इथे आलो आहे. तर इथे पण बघू शकता नवी मुंबईचा महागणपती 1 सप्टेंबरला आहे. हे रोडचा महाराजा 25 ऑगस्टला. अजून पण खूप सारे इथं असे बॅनर लागलेले आहेत. आणि हे बघा इथं पण मूर्ती बनते. स्ट्रक्चर इथे नागाचं ठेवलेलं आहे, तेव्हा इथे बघू शकता. आणि अजून पण मूर्त्या खूप बनत आहेत. हे बघा मी तुम्हाला बोललेलो मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो मी, कुंभारवाड्याचा सुकं करता 5वा कुंभारवाड्याचा. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तो मंडपात कुठल्या बसणार आहे, तो पण इथूनच निघणार आहे 5वा कुंभारवाडा. आणि बघा इथे पण बघा, दाखवू नाही शकत, हे बघा ते पण मूर्त्या बनत आहेत. आणि हे वर्कशॉप आहे ना सतीश वाळीवडेकर यांचं वर्कशॉप आहे. तिथं पण बघा मूर्ती, तिथं पण मूर्ती बनते. तर बघा इथून असं आता मी सरळ आलो आहे, आणि चिंतामणीचं आगमन असं सरळ होतं. मी गेल्या वर्षी तिथे होतो मी, आणि इथपर्यंत आलेला ना चिंतामणी, तेव्हा मला गेल्या वर्षी बघायला भेटलेला समोरासमोर. गेल्या वर्षी हे बघा आम्ही इथे होतो सगळे मित्र वगैरे. और है ना गाइस, आपको मैं बता देता हूँ कि ये ना कि चिंतामणी का आगमन है ना 31 अगस्त को है दोपहर में 2 बजे. आता मी चिंचपोकळीला आहे, तर इथून सरळ आगमन आहे ना चिंतामणीचं तिथपर्यंत होतं. ठीक आहे. आता बघा इथं पण मूर्त्या आहेत सुंदर सुंदर. हे बघा इथं पण एक मूर्ती आहेत, तर इथे जाऊया आपण. पण आहे ना इकडे आलो आहे श्रीच्या इथे. हे बघा इथे पण आहे ना छोट्या छोट्या मूर्ती आहेत ना, खूप भारी भारी असतात.
या मूर्तीला ना डायमंड लावतात. ऑलमोस्ट काम झालेलं आहे. अजून पण बघा इथं मूर्ती खूप वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला मूर्ती इथं बघायला भेटतील. हे बघा मोस्टली बुक झालेत का? अर्धे बुक झालेत सध्या तरी 3 मूर्त्या बाकी आहेत. आणि मोस्टली आहेत ना मूर्ती बुक झालेल्या आहेत, 2-3च बाकी आहेत. ही बघा लालबागच्या राजाची एक नंबर आहे. हर्षल सांगा श्री आर्ट्स आहे, चिंचपोकीला स्टेशनच्या बाहेर श्री आर्ट्स करून आहे. ओके. तर तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी पण येऊ शकता. 3 मूर्त्या अवेलेबल आहेत, एक आणि त्यात जास्त नाही मूर्त्या, जास्त करून बुक झालेल्या आहेत आणि 3च मूर्त्या बाकी आहेत. ते बघा इथे बघू शकता, इथं श्री आर्ट्सचं कार्ड आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारा, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन सगळी माहिती. तर तुम्ही बघू शकता आता मी श्री आर्ट्समध्ये गेलेलो. आता आपण डायरेक्ट जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपच्या इथं बघूया मंडपची काय तयारी आहे ते, आणि नंतर लालबागच्या मंडपाच्या इथे जाऊया. तिकडची पण तुम्हाला माहिती देतो. मी बघा इथे तेव्हा चिंतामणीची मूर्ती आहे ना, तिथून सरळ येते आणि या रूटला आहे ना सरळ जाते. तर आता मी तुम्हाला सगळं दाखवतो आहे. आता ते तुमच्या हिशोबावर आहे की तुम्हाला चिंतामणी कुठून बघायचं आहे, हे तुमच्यावर मी आता सोडून देतो. कारण की आहे ना, तुम्ही जर लवकर आलात तरच तुम्ही चिंतामणीच्या आगमनाला खूप एन्जॉय करू शकता, नाहीतर नंतर खूप गर्दी होते. तसं तर गर्दीच असते चिंतामणीच्या आगमनाला, पण तरी पण लवकर या, काळजी घ्या. आता पटापट जाऊया, कारण की ऑलरेडी मला खूप लेट झालं आहे. कारण की आता वाजले 6 आणि इथून मला वसईला जायचं आहे घरी. खूप लेट झालं आहे. लवकरात लवकर इथून निघायचा ट्राय करतो, कारण की खूप गर्दी भेटते नंतर ट्रेनला. तर बघा आता आपण चिंचपोकळीला आलो आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाच्या इथे आलेलो आहे आता आपण. हे बघा तिकडची पण तयारी खूप जोरात चालू आहे. हे बघा इथं बघू शकता. हे आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मंडप. पूर्ण रेडी करतायत आता. हे बघा पूर्ण सामान आलेलं आहे. हे बघा पूर्ण तयारी अजून चालू आहे. बघा तर बघा ना, आता आपण आहे ना काळ चौकीचा जो महागणपती आहे ना, जो चाळीतून जातो ना, तिथे तो चाळीतून जातो ना, आता तिकडेच आलेलो आहे आपण. ते बघा ते आतमध्येच विराजमान होतो. हे बघा याच गल्लीमधून काळ चौकीचा महागणपती जातो. हे बघा इथे पण फुल तयारी चालू आहे काळचौकीचा महागणपतीची. ती बघा काळचौकीची महागणपतीची मूर्ती. बघा मूर्ती बघू शकता. काळचौकीचा महागणपती विराजमान झालेला आहे मंडपात. आणि हे बघा अजून पण डेकोरेशन खूप बाकी आहे करायचा. हा बघा काळचौकीचा महागणपती विराजमान झालेला आहे आणि डेकोरेशन पण पूर्ण काम चालू आहे. हे बघा जो काळचौकीचा महागणपती येतो ना आतमध्ये चाळीतून, हीच चाळ आहे. हे बघा इथूनच असा समोर सरळ येतो
इथूनच आता सरळ येतो, बघू शकता. तर आता आपण काळचौकीच्या महागणपतीच्या मंडपाच्या इथे आहे. आता आपण जाऊया लालबागला. ठीक आहे. ज्या चाळीतून गणपती जातो ना ती हीच चाळ आहे, जिथून आता मी चाललो आहे ती हीच चाळ आहे काळचौकीच्या महागणपतीची. आता आपण लालबागला जाऊया. तर आता आपण आहे ना लालबागला आलो आहे आणि हे बघा जे लालबागच्या दर्शनासाठी लाईन लागते ना, आता आपण तिकडं चाललो आहे. हे बघा आपण बघू शकता फुल तयारी चालू आहे पूर्ण. हे बघा इथेच जी लाईन लागते मुखदर्शन चरण दर्शनची इथेच लाईन लागते. हे बघा पूर्ण मंडप बांधून झालेलं आहे आणि इथे पण बघा पूर्ण तयारी चालू आहे. हे बघा बघू शकता. हे बघा इथून पण लाईन असते, इथून फिरते, इथून परत 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 फिरून तिथे जाते. तर हे बघा हा लालबागच्या राजाचा गेट आहे, पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे. आता फक्त फिनिशिंग राहिले आहे. हा लालबागच्या राजाचा गेट आहे. हे बघा आता इथं आतमध्ये आपल्याला जायचं आहे. हे बघा हा लालबागचा राजाचा मंडप आहे आणि बघा काहीतरी वेगळं आहे यावेळी. तर बघा तिथे लालबागचा राजा तिथे तयार होतो आहे या मंडपात तयार होतो आहे लालबागचा राजा. ऑलमोस्ट तयार झाली असेल मूर्ती, कारण की बघा अजून पण लाईट चालू आहे तिथे. ऑलमोस्ट झालीच असेल मला वाटते. आणि बघा यावेळी बघा काहीतरी वेगळं आहे. बघू शकता. तर आहे ना लालबागची मूर्ती आहे ना तयार झालेली आहे आतमध्ये. तर मी विचारलं त्यांना आणि काही दिवसात रिव्हील होईल, जास्त आता दिवस नाही राहिलेत. आपल्याला लालबागचा राजा बघायला भेटेलच. तर फायनली आता मी आलो आहे वसईला. खूप लेट झाला आज, मला 9 वाजले येता आणि आज कसं आहे ना उपवास पण, आज संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे उपवास पण आहे आणि टायमिंग 9चा आहे, त्याच्यामुळे पटापट निघालो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनची डेट सांगितली आणि अजून पण गणपतीच्या आगमनची डेट सांगितली आहे मी. आणि लालबागच्या राजाचा मंडप दाखवला मी आणि लालबागचा राजा माझ्या मते तरी तयार झालेला आहे. आणि कसं आहे ना या आजच्या दिवशी आहे ना 2 व्हिडिओ कवर केलेत. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तो पण आजच मी केला आहे. 2 व्हिडिओ मला कवर करायचे होते, मी सकाळीच निघालो आहे. तर या ट्रायपोर्टच्या नादात आहे ना पूर्ण लेट झालं मला आज. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनला. 31 ऑगस्टला आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन 2 वाजता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. ठीक आहे. ओके बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.